नाशिक शहरात गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। त्या आदेशांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाकडून शहरात सातत्याने गस्त व कारवाई सुरू आहे। दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुंडविरोधी पथकातील पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ सापळा रचून अमरधाम देवळाली गाव परिसरात संशयितावर नजर ठेवली। सापळा दरम्यान अनिकेत राजीव जॉन उर्फ केरला वय वर्ष 25 राहणार भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड या इसमास शिकाफीने ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्या झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचा कट्टा, मॅगझिन मध्ये एक जिवंत कारतूस असा एकूण सुमारे 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय। सदरचे अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।